हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त मजेत राहा. आज आपण इथे ना मस्त अशी गावरान तांदूळाची भाजी करणार आहे. तुम्ही बघू शकता बाजारात एकदम कोवळी लुसलुशीत आणि एकदम फ्रेश अशी ही तांदूळाची भाजी मिळाली आहे. आमच्याकडे नाही याला तांदूळजा, तांदळी असं म्हटलं जातं. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा ही भाजी आपल्याला खुडून घ्यायची आहे. आधी अशा पद्धतीने पानं काढून घ्यायची. जर कोवळे देठ असतील ते घेतले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने बघा खुडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आपण एकदम साधी सोपी अगदी पारंपरिक पद्धतीने जशी तांदूळाची भाजी केली जाते तशी भाजी इथे बघणार आहे. इथे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. साधारण 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचे आहेत लसूण पाकळ्या. आता इथे लसूण थोडा जास्त वापरायचा या भाजीसाठी. एक 8 ते 10 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून छान अर्धा ते 1 मिनिट ही फोडणी परतून घ्यायची. लसणाचा थोडासा रंग बदलला, कच्चा वास गेला की आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ही तांदूळाची भाजी घालून घ्यायची. झटपट तयार होते, अगदी कमी वेळात तयार होते. बरं, ही भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला आहेत. या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे पचनासाठी एक नंबर आहे आणि त्याचबरोबर पित्तनाशक आहे. ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्ली तर पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते. काहींना त्वचेच्या काही समस्या असतात तर त्यांच्यावरही ही भाजी औषधी गुणकारक आहे. तर इथे बघा अगदी मी अर्धा ते 1 चमचा यामध्ये पाणी घालून घेतलं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता या मिठाला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. लसणाच्या फोडणीवर एक नंबर होते. काही ठिकाणी यामध्ये कांदासुद्धा घातला जातो, पण मी अगदी साधी आणि सिंपल इथे ही तांदूळाची भाजी केलेली आहे. तुम्ही बघू शकता मिठामुळे छान पाणी सुटलं आहे आणि याच पाण्यामध्ये ही भाजी एकदम परफेक्ट अशी शिजली जाते. पाणी नाही घातलं, फक्त वाफेवर शिजवली तरी अगदी झटपट तयार होते. ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते. तर जेव्हा कधी तुम्हाला ही भाजी बाजारामध्ये दिसेल तर तुम्ही नक्की ही भाजी घेऊन या आणि तुमच्या आहारात या भाजीचा समावेश करा. खूपच औषधी गुणधर्म असणारी ही तांदूळाची भाजी शरीरासाठी आपल्या खूप फायदेशीर आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने आपण केली होती तेव्हा किती क्वांटिटी होती आणि केल्यावर एकदम एवढीशीच ही भाजी होऊन जाते. तर ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर भन्नाट लागते. त्याचबरोबर डाळ भाताबरोबर सुद्धा साईड डिश म्हणून तुम्ही ही भाजी खाऊ शकता. अशा पद्धतीने झटपट तयार होणारी आपली ही तांदूळाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही साधी सोपी अगदी कमीत कमी साहित्यात बनवलेली तांदूळाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. कधी कधी असं असतं ना की आपल्याला असं वाटतं खूप जास्त मसाले घातले, खूप जास्त एखाद्या पदार्थामध्ये मसाल्यांचा तामझाम केला की पदार्थ छान होतात. पण खूप अशा पालेभाज्या आहेत ज्या फक्त लसणाच्या फोडणीवर एक नंबर लागतात. त्यापैकीच ही एक तांदूळाची भाजी. ही भाजी आमच्या घरामध्ये आम्ही लसणाच्या फोडणीवर बनवतो. अगदी भरपूर लसूण घालायचा आणि ही भाजी एक नंबर भन्नाट होते खायला. तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. बाय बाय.